सर स्वागत, त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचे सर स्वागत। छत्रपती शिवाजी जय, महाराज की जय। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर ते धाराशिव असा यशस्वी प्रवास करतायत आणि प्रवासाला सुरुवात लहानपणची आठवण मला आलेली आहे नक्कीच, कारण आई माझी शिक्षिका होती शाळेमध्ये गावी, आणि शिक्षिका असताना तिच्या म्हणजे शाळेमध्ये ज्या ती शिकवायला जायची त्या शाळेमध्ये जात असताना एसटीचाच प्रवास येतो, त्यामुळे लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या। परंतु त्याही वेळच्या समस्या ह्याच होत्या, ह्याही वेळच्या समस्या तशाच आहे। आणि एक बरं वाटतंय की सर्वसामान्य माणसांप्रमाणे आपण जर सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन मिसळलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर योग्य प्रकारे योग्य वेळी निर्णय होऊ शकतो, आणि त्यामुळे हा प्रामाणिक प्रयत्न करतोय। सर, एसटी बसेस तुम्ही सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात, परंतु एसटी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून मागणी आहे त्यांना शासकीय सेवकाचा दर्जा द्या म्हणून, तर नाही ती वस्तुस्थिती ती नाकारता येणार नाही। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा संप झाला होता त्या संपामध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेले आहेत, त्या निर्णयाच्या बांधील राहूनच आम्ही आता काम करतोय। परंतु शेवटी बघा, माझे जवळजवळ 87,000 कर्मचारी आहेत, 10 ते 12,000 माझे अधिकारी वर्ग, 1 लाखाचा हा सगळा संघ घेऊन मी पुढे चाललेलो आहे। आणि एसटीची अवस्था तर फार वाईट आहे, तोट्यामध्येच एसटी जात आहे। गेल्या महिन्यापर्यंत 3 कोटी दर दिवशी एसटी लॉसमध्ये होती, परंतु आता जी वाढ केली आहे त्यामुळे एसटीची थोडी लॉसमध्ये थोड्याफार प्रमाणात सुधारणा आलेली आहे। परंतु मी एक गोष्ट अभिमानाने या ठिकाणी तुम्हाला सांगेल की माझी परिवहन सेवा सुधारली, माझी परिवहन सेवा सक्षम झाली, तर शेवटी मी एसटी कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त त्यातनं कसा फायदा होईल याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे।